एखाद्या सामान्य वनस्पतीमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या रुग्णाचं संपूर्ण चित्र लपलेलं असू शकतं का? चला, आज आपण होमिओपॅथीमधील अशाच एका औषधाच्या मुळाशी जाऊया, ज्याचं नाव आहे लायकोपोडियम. हे बघा, ही आहे लायकोपोडियम क्लॅव्हेटम. दिसायला अगदी सामान्य, जमिनीवर पसरणाऱ्या मॉससारखी. हिला वुल्फ्स क्लॉ असंही म्हणतात. पण होमिओपॅथीच्या जगात मात्र ह्या अगदी साध्या दिसणाऱ्या वनस्पतीमध्ये खूप मोठे गुणधर्म लपलेले आहेत असं मानलं जातं. स्रोत ग्रंथांमध्ये तर या वनस्पतीला एक खास नाव दिलं गेले आहे, व्हेजिटेबल सल्फर, म्हणजेच वनस्पतीजन्य गंधक. पण असं का बरं? काय असेल या नावामागचं रहस्य? चला शोधूया. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? आपण टप्प्याटप्प्याने या औषधाचे पूर्ण चित्र उभं करू. आधी आपण बघू या वनस्पतीचे 2 चेहरे. मग यातून कोणत्या रुग्णाचं व्यक्तिचित्र तयार होतं ते पाहू. त्यानंतर त्याची काही सूचक लक्षणं, त्याची चिंताग्रस्त बुद्धिमत्ता आणि शेवटी या सगळ्याला जोडून एक अंतिम चित्र कसं दिसतं ते समजून घेऊ. मग चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही वनस्पती म्हणजे एकीकडे एक उपद्रव आणि दुसरीकडे एक शक्तिशाली औषध. हे 2 चेहरे कसे आहेत ते आता पाहू. बघा, स्रोत ग्रंथानुसार सामान्यतः या शेवाळाला काहीच किंमत नसते. उलट ते शेतकऱ्यांसाठी एक डोकेदुखी ठरू शकतं. पण ही झाली नाण्याची केवळ एक बाजू. कारण होमिओपॅथीमध्ये चित्र एकदम पालटतं. इथे याला एक अद्भुत, प्रकृतीनुसार दिले जाणारे आणि खोलवर परिणाम करणारे औषध मानलं जातं. आहे की नाही जमीन आसमानाचा फरक? आणि याच्या प्रभावाची व्याप्ती किती मोठी मानली जाते हे बघा. स्रोतांनुसार कर्करोगापासून ते न्यूमोनिया आणि अगदी टायफॉइडपर्यंतच्या अनेक गंभीर आजारांवर याचा उपयोग केला जातो. आता येऊया सगळ्यात रंजक भागाकडे. होमिओपॅथीनुसार हे औषध नक्की कोणासाठी आहे? म्हणजे त्या रुग्णाची मूळ प्रकृती, ज्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, ती नेमकी कशी असते ते पाहूया. लायकोपोडियम रुग्णाचं वैशिष्ट्यच मुळी एका मोठ्या विरोधाभासात दडलेलं आहे. ही व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या प्रचंड हुशार, कुशाग्र असते, पण शारीरिकदृष्ट्या मात्र खूपच कमकुवत. याच 2 टोकांच्या मिलाफातून हे व्यक्तिचित्र तयार होतं. शारीरिक पातळीवर हे चित्र आणखी स्पष्ट होतं. जरा कल्पना करा, शरीराचा वरचा भाग अगदी कृश, पण खालचा भाग मात्र सुजलेला, चेहरा फिक्कट आणि निस्तेज, ज्यामुळे व्यक्ती वयाच्या आधीच म्हातारी दिसते आणि यांना थंडीचा तर प्रचंड त्रास होतो. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. इथे आपण काही अशी खास आणि विचित्र लक्षणं बघणार आहोत, जी लायकोपोडियम ओळखण्यासाठी मुख्य किंवा की नोट लक्षणं मानली जातात. स्रोत ग्रंथांमध्ये असं सांगितलंय की लायकोपोडियम हे एक उजव्या बाजूचे औषध आहे. याचा साधा अर्थ असा की रुग्णाला होणारे त्रास शरीराच्या उजव्या बाजूला सुरू होतात आणि मग हळूहळू डाव्या बाजूकडे सरकतात. आणि यापेक्षाही एक विचित्र गोष्ट म्हणजे वेळेचं बंधन. विचार करून बघा, या रुग्णाची जवळजवळ सर्व लक्षणं दिवसाच्या एका ठराविक वेळेत, म्हणजे दुपारी 4 ते रात्री 8 ह्याच वेळेत अचानक वाढतात. हे एक खूप महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. जेवणाच्या बाबतीतही एक मोठा विरोधाभास आहे. यांना भूक लागते ती प्रचंड, जणू काही कित्येक दिवसांपासून उपाशी असल्यासारखी, ज्याला केनाईन हंगर म्हणतात. गोड आणि गरम पदार्थ खाण्याची खूप इच्छा असते, पण ब्रेड आणि कॉफी मात्र यांना अजिबातच आवडत नाही. पण गंमत इथेच आहे. एवढी प्रचंड भूक लागून सुद्धा जेवायला बसल्यावर काही घास खाल्ले की लगेच त्यांचं पोट घशापर्यंत भरल्यासारखं वाटतं. म्हणजे भुकेच्या तुलनेत खाणं खूपच कमी होतं. लहान मुलांच्या बाबतीत तर एक अजूनच विचित्र लक्षण सांगितलं गेलंय. त्यांच्या लघवीत लाल वाळूसारखे कण दिसतात आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे मूल लघवीला जाण्याआधीच वेदनेने रडायला लागतं. आता शारीरिक लक्षणांवरून वळूया त्या व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक जगाकडे. ह्या कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तीचं आतलं जग कसं असतं? मूळ ग्रंथामध्ये या रुग्णाच्या मानसिक स्थितीचं इतकं सविस्तर आणि म्हणूया की गुंतागुंतीचं वर्णन आहे. चला, त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. आणि इथेही एक मोठा विरोधाभास आहे. त्यांना एकटं राहायला आवडतं, पण त्याचवेळी एकांताची प्रचंड भीतीही वाटते. हा एक विलक्षण मानसिक संघर्ष आहे, नाही का? त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना खोलवर रुजलेली असते. त्यामुळे त्यांना लोकांसमोर जायला भीती वाटते, आत्मविश्वास कमी असतो. पण गंमत म्हणजे कोणी विरोध केला तर लगेच राग येतो. ते थोडे लोभी आणि कंजूस असू शकतात आणि त्यांना सत्ता हवी असते. आणि एक अगदी विचित्र गोष्ट, कोणी त्यांचे आभार मानले तर त्यांना रडू कोसळतं. तर मग चला शेवटच्या भागात या सगळ्या माहितीला एकत्र जोडून लायकोपोडियम रुग्णाचं एक पूर्ण चित्र तयार करूया. लायकोपोडियमचा मुख्य प्रभाव शरीराच्या कोणत्या भागांवर होतो हे बघितलं तर आपल्याला 3 मुख्य संस्था दिसतात. एक म्हणजे श्वसन प्रणाली,
दुसरी पचनसंस्था आणि तिसरी मूत्रपिंड. या तिन्ही ठिकाणी त्याचा खोलवर परिणाम होत असल्याचं वर्णन आहे. तर या सगळ्या माहितीचा सार काय? लाइकोपोडियम रुग्ण म्हणजे एका कमकुवत शरीरात एक चिंताग्रस्त आणि कुशाग्र बुद्धी. त्यांचे आजार उजव्या बाजूने सुरू होतात. दुपारी 4 ते 8 या वेळेत त्रास वाढतो. जेवणात आणि एकटे राहण्याबद्दल त्यांच्या मनात एक सततचा विरोधाभास असतो. आणि या सगळ्यामुळे एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. होमिओपॅथीसारख्या पर्यायी वैद्यकीय प्रणालींमध्ये एका वनस्पतीवरून इतकं तपशीलदार आणि गुंतागुंतीचं रुग्णचित्र कसं तयार केलं जात असेल? आणि अशी चित्र तयार करण्यामागे नेमका काय उद्देश असतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.